दिसतोय ना गोंडच गण्या इथं झालेली आहे सुरुवात. माझ्या गणेश सोबत चाललोय आम्ही कळसुबाई शिखरला आणि हे स्वतः इरफान मलिक आणि याच्या बाजूला आहे देवकुंडचा राजा आणि 4 डोळ्यावाला ओमकार आणि 10 डोळ्यावाला ओमकार सध्या बंड्याच्या गाडीमध्ये बसलेला आहे वन साइड. शुभमची मम्मी तुला हळूच बघते. आता घरी गेल्यावर रट्टे आहेत तुला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय. चलो धीरू भाई. गाईज 2025 ला आम्ही प्लॅन सक्सेस केलेला आहे. आमचं 2023 पासून चालू होतं की प्लॅन सक्सेस होणार. फर्स्ट टाइम आमचा हे 24 ला झालं ना. हा 1 वर्ष लेट झाला पण थेट झाला. डायरेक्ट कळसुबाई शिखर नाही अजिंठा वाडीला चाललो होतो आम्ही स्वतः. आणि स्वतः माझा गणेश भाऊ आमच्या सोबत आहे. बाकीचे शुभम भाऊ पण आहेत. इरफान मलिक आहे भाई. या आणि यो दुबईचा शेख आहे. ब्रेक दाबला मोबाईल इकडे तिकडे दाबला. वर्षा काहीतरी मनोगत मांड बाबा 2025 बद्दल आपल्या मित्रांसाठी. मित्र मोजकीच असावी पण कुचकी नसावी. त्याला समजून कुठे शब्द गेले ते कसा होता. थँक्स बाय टायमिंग. बरोबर आहे. चला आता सध्या आम्ही पोहोचलो चिचुकीवाडीला. हे तुला आता कळसुबाई कुठं अजिंठा वाडीला जायचंय. अजिंठा वाडी ही फक्त 100 जोरात बोल. एवढा झाला एवढा मनावर नका घेऊ गाईस. लाईक फॉलो करा. लाईक शेअर सबर करायचं इमानदारीत. मग पुढचे ब्लॉग आमच्या सगळे फॅमिली सोबत येणार. जे अर्धी फॅमिली आली आणि अर्धी नाहीये. अर्धी घरी बसले त्यांना पण एकच मी सांगतो की सगळ्यांनी लाईफ जर्नी एन्जॉय करा. आणि भले पैसे कमी असले तरी चालेल. प्रशांत भाई खंबीर आहे एकटा. चला आमच्या वाडीला आता गॅस भरायला आलोय. अरे यार गाईज आम्ही असे रट्टे आहेत ना त्या 2 रट्ट्याने डायरेक्ट हवा पंक्चर केली. तुझं वजन किती भाई. माझं तर 90 आहे बाबा हक्काने. तुझं काय भाई 90च्या क्रॉस आहे म्हणजे झाले 9 2 8 100 200 तरीचे आहे तो बेकार. हा बाकी त्यांनी समजून जावा. हा यांचे 2 अंग आमच्या 1 अंग आहे. चला टाकी फुल. मग ते गॅसची टाकी फुल. अरे उतर लवकर उतर. बाबा काय विषय हे आलं काय कळसुबाई शिखर आलंय. अरे एक आहे. मला यायचंय. कळसुबाई शिखर आलं लवकर. चला बँडा चला. आयला शिखर नाही पेट्रोल पंप आहे. पंक्चर वगैरे काढून घेतलं गाडीचा. आमच्यामुळे लय लॉस व्हायला लागला पांड्याचा. वजन आहे स्वतः 120 किलो आमच्याकडे. मला एवढं वजन नाहीये. 50 आहे. 50 आहे. फिटनेस मध्ये चरबी नाही वाढवली आम्ही. त्याच्या मानेवर पण ऍप्स आहेत. चरबी नाही वाढवली आम्ही. ही खरी गोष्ट बोललाय. आम्ही बाउन्सर आहे. काय सबसे बडा बाउन्सर पण कमवतो आम्ही. आणि आता सध्याला वाजले 1 आणि आम्ही फक्त 1 किलोमीटर लांब पोहोचलेलो आहे. सगळेच हलके झाले. ते मुत्री गँग हलके व्हायला चालले. मुत्री गँग मध्ये नाही बोलायचं.
व्हिडिओ द्यायचा असं हे नको घेऊ नको येऊ तर नाही घेणार. इज्जत नाही देत मी कोणाला, फुकटचं फेम देत नाही आम्ही कोणाला. हा अख्खे 2000 सबस्क्रायबर आहेत, कमी पण नाहीत. कमी नाही 2000 कधी झालं? झाले की मग बाई आलं भाई. पवारांचा पंकज आहे काय पण बोलून. पैसे देऊन काय पैसे देऊन विकत घेतलेत बोलते गाण्या गाणं जाळायला लागल्या तरक्कीवर त्याच्यावर तरक्कीवर रे. माझ्यावर कशाला माझ्यावर सांगायला ओके बाबू. अरे काय होतं ओमकार. फ्रेश झाला सर. अख्ख्या टंक्या खाली गेलेत, वरती जाऊन फुल करा. अरे हळू ना बाबा. अरे पहिला स्टे झालाय, आम्ही 50-60 किलोमीटर आलेलो आहे. एक 50-60 आलो असतो, 80 किती 80-90 किलोमीटर आलेलो आहे. आणि वाहतूक तर जोरात चालू आहे. विषय फक्त एवढाच आहे की 1 तास बाकी आहे, त्यानंतर परत 3 घंटे आम्हाला चालायचं आहे ते पण वरती डोंगरावर. आणि विषय असा आहे की तिकडे जायला मेहनत खूप आहे. ये भाई बसून बोचे बिचे आमलेत का? तुझा आमलाय माझा आमलाय बोचा. आमलाय माझा आमलाय बो. दाबू का? चलो गाइस चला टोक्यो रिंजा. ए घोस घोस घोस, ए वाडीतली घोस घोस. चला गाइस भेटूया आता तुम्हाला थोड्याच वेळात. पायथ्याचे पोहोचलेलो आहेत सगळे मित्र टवटवेत. अरे अरे सगळ्यांनी डबे डबे घ्या सोबत, त्याची बॅग घ्या फक्त सोबत. माझ्याकडे 4 लिटर पाणी आहे. आपल्याला 4 लिटर पाणी बाद झालं ना काय पण लक्ष देत नाही. 4 लिटर पाणी झालेलं आहे. ए 4 लिटर पाणी घेतलंय मी वन साइड. 4 लिटर कसं ठेवलंय ह्याच्यामध्ये ठेवलं. गायस पिंपळाचं झाड. काय घ्यायचं चला ट्रॅकिंग. हा इथून रस्ता आहे. इथं कोणत्या लाईटीच्या 2 काय रस्त्याच्या 2 थांबरे. नंतर पोहोचलो आम्ही. आमचा प्लॅन सक्सेस झालाय म्हणजे मित्रांचा. हे पण पुढचा प्लॅन सक्सेस होणार. बाकीचे घरी बसलेत ना, त्यांनी फक्त ब्लॉग बघा, जाळा जळू नका पण बघा. नेक्स्ट टाइम तुम्ही पण येता ही सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि माझी पण अपेक्षा आहे की तुम्ही सगळे आले आयुष्यामध्ये फिरायचं. नेक्स्ट टाइम माहित नाही नाही, कारण की तोंड वाकड्या पोरी सगळ्यांनाच भेटतात. बरोबर आहे. पण तोंड चांगलं करणारे पोरी कोण नाही भेटत. ते असतात जे आपले मित्र. आणि हा आपला खास आहे भाई आधीपासूनचा. बघितलंच असं मला. आणि तुम्ही स्वतः गणू भाई आमचा गोंडस. पाठी दाखव कोण कोण पाठच्या हसत. नाही पाठचे ना हे सुरुवात करतो ना तर मागचे हसणारे हे जे आहेत तेच आहेत मित्र पण तेच हसतात. भेटू आता. किती लाईट आहे बोलेल? 2 लाईट आहे. आता लाईट संपली आहे. फुल खंडर मध्ये विषय झालाय. स्वागत. हाच रस्ता आहे ना. चला मे बी मे बी यायला घरात. चला स्टार्ट झालेलो आहे. आता इनडायरेक्ट वरती करायचं आहे. वाजलेत किती आता? 1:15 झालेत. 2025 मधला 2025 मधला 14वा दिवस आहे जानेवारीतला. आणि 1:15 झालेले आहेत. आपल्याला डायरेक्ट इथं वरती जायचंय, डायरेक्ट पॉइंटला. आणि हा शेतामधून रस्ता आहे. सगळ्यांनी बघितलं असं युट्यूबला, पण आपले पण जरा विषय कसं व्हायला आलोय तर विषय करू थोडा पहिला. माणसं आहेत वाटतं पुढं. सगळीकडे शेती पण काय दिसत अंधार आहे म्हणून मी जरा शूट नाही करत. पहिलं इथं पार्किंगची पण सोय आहे वन साईड.
थंडी तर वन साईड आहे बाबा, हात डायरेक्ट पूर्ण जाम झाले. फक्त 5%च चढलं आणि तो नजारा बघा ना काय भारी दिसतोय. ट्रॅकिंग चालून फक्त 10 मिनिटं झालेत. ब्लॉगच्या नावाखाली डायरेक्ट पोरं गप्पा अगं फुटले तर जिथं बसते तिथं ब्लॉग चालू करतो. थांब ना आपण ग्रुप फोटो काढू ना वरती. भाई ह्यो खरा माणूस आहे. ह्यो आला पण थांबला नाही गड्या. घामाघूम झालोय रे वन साईड. गायज पिछले टाइम भी मागच्या टायमाला ढाकर गेलो तेव्हा पण हीच बनान होती. आज पण हीच बनान. किती पण काही जाड घाला वाट लागतेच यार. हे कॉपीराइट येईन, गाणं बंद कर. चला भेटू तुम्हाला सेकंड चेक पॉइंटला आणि तिथं मग बघू किती फापाफूप होते सगळे गँग माझ्या सकट. गायज थांब ना बोलू दिला. गायज आता ह्यो तिसरा पार्टला आम्ही थांबलेलो आहेत. तंबत विषय चालू आहे. हॅलो बीप करतो मी. हे तर ते सगळे ना सगळ्यांचे श्वास कोंडलेत पण सगळ्यांनी धरून ठेवले. हा एकटा निर्जीव माणूस आहे, बाकी सगळे सजीव आहेत. आले जो मेन आमचा आहे ना हुसल्या मॅन लीडर. गण्या मग तुमचं मनोगत सांगा. 3-4 पायऱ्या चढून कसं वाटलं? हातभर फाटलेली. हे मग गणू मग हे बघ बाय घरात बसून वाढलेत बोललाय ना तो. बाई हे किती उंच आलो असतं तरी नॉर्मल अंदाजे उडी मारून बघू. तुला फेकलं तर वापस येईल. टमाटे बिंबाटे चोरलेत मस्त पैकी. पांड्या तुला वाटते का नाही येऊ शकत? तो बिलकुल नाही. परशा एवढा बेकार विषय आहे ना काही. आकाश शेवटी 3 बिस्किट खाल्लेत फक्त पार्लेजीचे. त्याच्यावर फक्त एवढं एनर्जी करत आहोत. ह्यांचे तर ओव्हरच चालू झालेत. वरती जाऊन काय भेटतंय बाय माहिती. इथं तोत्री वळायला लागली. अजून तोत्रा येतात आणि हवा एवढी भारी सुटली ना बाबा. बाय खरी मजा ट्रॅकिंगची आहे पण आम्ही ट्रॅकिंग म्हणून ना आलो. आम्ही एन्जॉयमेंट म्हणून आलो. की जो आमचा गणेश आहे ना तो असा बोललेला आम्हाला की मी चढू शकतो काय पण. गण्या फक्त हातामध्ये जोर ठेव बस, बाकी काय नाही. आता आम्हाला पायऱ्या भेटलेल्या आहेत. सगळ्यांच्या मनामध्ये जीव आलेला आहे. तो जीव मंदिर के पास हवा नजारा बघ ना भाई. चिकचिक नाही दव येते दव. गाईज इथून क्रिटिकल आहे. मोबाईल मी ठेवतो नाही तर माझे ओपना मिशन होईल. वरती चढताना पूर्ण आहे ना पायाची पूर्ण वाट लागली आणि थाई जेवढे जाम झालेत ना. आणि कास बोलताना तेव्हा वरती जाऊन मी कास दाखवतो. नाही आणलं पण आहे ना 86 आहे. 86 आणि दुसऱ्या ह्याच्यात पण आहे 31 असेल. 11 मध्ये 14. गायज आता फक्त आहे ना 10% राहिलंय. 10% नाही वाटत सांगता येत नाही पण कुठं. अरे मी काय बोलतोय ब्लॉगर लोक थोडी खरं बोलतात. हेच बघायचं आपल्याला. फक्त तिथं जायचंय. तिथून मग डायरेक्ट जाऊन झोपायचंय. काशी थांब मी जरा बनवू का? बन काशी चंद्र चांदण्या आहट काय आयुष्य सगळे भूतावानी दिसतेत रे टॉर्च लावून पण.
भारी सांडलाय. हॅलो मला हसायला पण आहे ना बाई. जो प्लॅन केलाय ना हा काप दाखवायचे हे काप दाखवा सगळ्यांच्या. हो पॅन्ट वर नाही होत माझी. काप्स बघायचे का बाबा कसा आहे अप्पा. ह्याचे टाईट झाले असते ना. तो बाजूवाल्याच आहे काय. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. चला निघायचं. दाखव पण काय हे बघ त्या साईडने दाखव. कापस आहे का काय तिच्या. हा अरे मान्य माझी कान टोपी गेली. काय लय माग होती रे कान टोपी ती. त्याला भेटन आणि दुःख बघा कशी येत. दुःखच बोलतोय तोंडात वाफा यायला लागले. सिगरेट मारतो. वैताग गाईज वैताग. स्टोरेज पण भरण एवढा घाण विषय झाला. एकदा तरी कळसुबाई ला या ट्रॅकिंग करा आणि ज्याच्यात दम असेल ना बनानावर या. ते पण 12 सेल्सिअसवर. केसर आहेत ना केसर. हलायला लागलं पण बायसेप दाखवणार बाई. नाही मेहनत आहे नाही बनवलं. हा अरे तेच सांगतोय मी ब्लॉग मध्ये. हो भाई हवा भेटली. मागाशी हवा नव्हती भेटत आता हवा भेटली पूर्णपैकी. हो हे परशा खाली जाईल असा विषय. गाय तिकडं अशी घाण हवं लागते ना. कसे वसे वल्ले लाकडं आम्ही जाळलेत. सॅटिस्फॅक्शन ओके सॅटिस्फॅक्शन आईचं. मग आता काय माहिती नाही ते काय असते सॅटिस्फॅक्शन. पण एवढं तर आहे की सगळे ए गाईज दिसतोय का पण काय वरती नाही थांबलं. लय भारी डिसिजन होता ते वरती नाही थांबायचा. जाऊन आले ना वापस. काय नको नको असं करणार का. वल्ले लाकडं पण जळते. आपलं सूर्य कुठून येणार ते. हो गाण्या हे गाण्या इकडे ना शूट करायचे सगळ्यांचे. सूर्य उगवणार आहेत तर एवढे जण बघायला आले. काय दिसतंय का खाली किती लांब आहे. सूर्याला जगाच्या आखरीचा ऍटिट्यूड आलाय. आणि आज झाला बाहेर निघालाय. आज व्हायला एवढा ऍटिट्यूड आलाय ना नुसता काकडत ठेवलाय. गाण्या त्या भावाला बोला ना वर. सूर्याबाई बघल्या तासभर झाला नाटक करत राहिलाय. माकड बघ समोर नेता घरी. माकडला बघितला व्हिडिओ. गोरीला आला. माकड गोरीला आलाय. अरे लहान लहान पोरं आलेत. तुमच्या ह्याच्यात मस्त येतात आमच्या काय येतच नाही. सेल्फी काढायचे वेगळं का दिसतोय वरती काय वेगळं काहीच नाही. काय विषय शेट शेट काय पण नाही घ्यायचं. ए यो 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 मलिक मलिक
तो पाणी पितोय बघ. सनसेट बघायला मेमोरीज तुमच्या फोटो बघून आठवण. बाई ह्यांनी ट्रायपॉड वगैरे लावून ठेवले. तुमचं काय तुरे काय बाहेर येत नाही. वाचताच चाला घरी. ही क्लिप कुणाला पाहिजे का? बघितलं का? उकवणार कुठून? मागून उकवलं तर मग तिकडे पण मग तिकडे चमकतं इथं बघ तसंच. ओके. अरे तो कोणता गड बोलला तू? कसला भारी दिसतोय तो. चंद्राचा प्रकाश पडला होता बघशील तर वाय याडा होशील डायरेक्ट. मला व्हिडिओ दाखवतो ना तुला. हा चल हे डॉन मी नव्हतो. शेट मी नाही शेट. अरे पण आम्ही आता माहिती पण आता 500 भाई. हे बघ आम्ही नव्हतो एक तर याच्यामुळे आम्ही किरकिर केली. शेट ओ शेट. अरे थांब काय नाही करत. बाळा चावायचा बायला हो. काय तुझे गण्या मित्र असले इथं थांबा. तिकडे थंडी आहे. कुठे आहे? सूर्य अजून आलाच नाही ना. तो तिकडून निघला. हे काय जास्त नाटक करून हा नाटक बाहेर आलेला आहे. कसला लाल भडक टिक्का दिसतोय. गाण्या तो ह्याच्या एवढं तरी लाल हो. बाय आनंदाने घेईन पण ते काय बोललं ती वेळ आली पाहिजे. येणार पण नाही. 7 जन्म जातील. इल्ले नेमडा गोद रस्ते आलं मी नस तू. नेमडा गाणी आय लव. भाई अख्खा ब्लॉग व्हायरल जाणार आहे आपला. गेला नाही गेला की घरी मारायला या माकडाच्या. तू बघ पप्पाला बोलून आलेला त्याने. ए काढा मग फोटो आपल्या बाद झाल्या. त्याला बघायला आलेलो आम्ही. किती वर आला ना आता. इथून असं येईन मग असं खाली जाईल परत. ते तिकडे 1.5-2 तासात तो अजून वर आला. इथं पडे घेते पोरं. हा ना. असं हवा तर लागते. गरम क्लायमेट. चला ना आता बायच. सूर्य एवढा प्रकाशित झालेला आहे. मगाशी नव्हतं एवढं पण आता एवढं भारी दिसतोय ना. प्रसन्न झालं. अरे मी तर छातीत दुखत होतं माझं एवढं. नाही पण आहे ना. हॅलो चला आपण पण उतरू. परत भेटणार नाही उतरायला. अरे नाही भेटते उतरायला. इथून जायचं ना. इथून बरं पडत उलट. अरे तुझं फुल अशी दरी सारखं तिथून पाय सटकला हे बघ सगळं. मग इथं पण तसंच आहे. अरे ते फोकस न काढू. माझ्यावर फोकस करा ना. अरे विषय आहे का तुझ्या फोकस म्हणजे
पाठवू का तुझ्या ह्याच्यात दोन तीन फोटो थांब ना. ऐ? मी बाजूच्या ह्याच्यात पण जाऊन चाय बी पिलो ना त्याने पैसे नाही घेतले. काय बोलतो? गायच परतीचा प्रवास आता परत चालू झालेला आहे. एवढं थंडी घाण आहे ना, उतरायला पण भीती वाटते. पाय अख्खे चिकचिक झाले आणि आपले क्रॉक्स चे लपडे लागलेत. हाल बघा काय झालेत भाई. बहुत हो गया. ये तर आया सनसेट होतं, सनराईज दे का काय फायदा नाही सनराईज बघून. माझ्या घरातून रोज दिसतोय सेम, फक्त आज लाल दिसला, रोज लाल नाही दिसत. हे बाई आता चाललाय बाई, संपलं सगळं. तो बघ इकडून येतोय, त्याला गाडी लेट भेटली वाटतं. गाईज विषय बघा, विषय जोरात. बूम बूम बूम. अरे गाण्या काय त्या सूर्याची आणि काय तुझी. सूर्य बघायला आलाय. अरे हे बघ ना, झाडाला टांग, झाडाला टांग ब्रो. सर्दीने वाट लागली. गाईज विषय लय भारी झाला. थंडी अशी जाम आहे ना, फार काकडत होतो वरती. शूट नाही करू शकलो कारण की मला दाखवायचा नाही. चलो अभी नीचे उतरता हूँ और नीचे उतरना है, उधर 3 घंटा लगेगा उतरने के लिए. जो अभी मैं इसके बाद व्यू देने वाला हूँ आपको, व्यू देने वाला हूँ. मिलते नए व्यू नए इस पार्ट 2 में अगले व्लॉग में. चलो एंड करता हूँ, बाय. होल दिली तर कसं व्हायचं. गाइस डाउन टू अर्थ बांधा है, डाउन टू अर्थ. जाएगा एक दिन, सही में जाएगा. यहाँ मनाली घूमने के लिए आए. गाइस आम्ही मनाली मध्ये आलोत, पण काय सांगता येत नाही. पण बर्फ काय दिसत नाही. बर्फ वितळलाय. सूर्य याला रे वर म्हणून ते डायरेक्ट खतम झालंय त्याच्या. नाही नाही आम्ही माणसं कुठे. तो बघ फोनवर आयटम बायकांचा वेडा गड्या. बिचारा फोन करतात. गाण्या कोण आहे. अरे वरतून मस्त वाटत होतं तुझ्या आता निवडून. का थोडी वर्ष आपण आता सध्या माझी आम्ही ठरलं आज सक्सेसफुल. आम्ही ठरलं आज सक्सेसफुल. कोणतरी बुटीटोळा महोत्सव नाही घेत आला. जा जा.
बसून फोटो काढ साहेब. काय सैराट झालं काय नको चल जाऊ. झालेला आहे पूर्ण. आता डायरेक्ट सीधा खाली जायचंय. बाकीचे अर्धे जण तिकडे आहेत आणि अर्धे खाली. आम्ही आहे मध्ये. आता माकडं पण मजबूत दिसायला लागलेत. काल दिसत नव्हतं संध्याकाळीच्या वेळी. झोपले असतील चड्डी थाट टाकून. काहीच त्या टोकावर डायरेक्ट या टोकावर आलेलो आहेत. सीधा व्ह्यू पॉइंट बघून घ्या. आताच झोंबी मारता येत नाही. विषय काय करता येत नाही. पण मजा आली भाई चढायला. दुःख मजा इरिटेशन हे सगळं झालंय. अजून हे अजून 20% आपलं राहिलेलं आहे. मग त्यानंतर गाडी घ्यायची आणि पूर्ण होईन जायचं. संपला विषय. हे मँगोच्या गोळ्या घ्या. चुकून चुकून खा मग तू. आहे ना. अरे पंकज पवार चला तो चला. नहीं चला तो मंजिल नहीं मिला. बूम. आया ना भाई मैं अकेला. नाही बेअर ग्रिल्स. वरती जाऊन एवढी खास काय मज्जा नाही आली. आली ब्लॉगर. स्वतः पवारांचा पंकज. ब्लॉगर. सेल्फी पॉइंटला आलेलो आहेत. सेल्फीच्या जागे वेगळाच विषय चालू आहे. आमचा डिपार्टमेंट लेखा खाते. तिथून आम्हाला हकलपट्टी केली. पाण्या खात्यात पाठवलं. हे वाघाची गुफा. वाघ जातो कसा तिथं उडून. मग दरी गमाता गे मार बरं उडी ओमक्या. दरीची जेवढी दरी खरी. अरे इथून पण रस्ता आहे खाली जायला. पंकू इथं काढ फोटो. फोटो भेटू मग नंतर. त्या तालुक्यामधून माझ्या काका काकूला हाकलून दिली होती ना. आज त्याच तालुक्यात ओमक्या पाणी मग हागणे. आई कसं आता व्हायब्रेट झालं जास्त. दन 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 दन. कांदा भाजी बाहेर काढायला गेलाय. हागायला आले तर बस इथं. कुठं आता खाली चल. हे बघ दुकान आहे इथं. वाशाच्या दुकानामध्ये. खाली काय बस इथं. काय संध्याकाळी काय बघायला भेटलं नाही ना. हे बघा दृश्य असा विषय. आणि आम्ही हो थर्ड वाला स्टे इथं आम्ही केलेला. विषय पाडायचा असता. आणि पायऱ्या वगैरे आहेत अप्रतिम आहेत. पुढे जरा रिस्की तर पण खूप जण येतात. हे संगीत खुर्ची चालू आहे चला. एवढे आली घाण. हे याला हागला आली. धर ना काढ ना बॉटल. ए मी इकडून चाललोय. कोण येते. मी ह्या साईडने चाललो बाबा. परत फाटायचे विषय.
शिवे द्यायच्या आत या. मोगली जंगली झालेलं सकाळी. पॉपर आयचा कॉपर. हा बस नेमका. तिकडून त्या अवघड जागेतून जाण्यापेक्षा सोप्या रस्त्यातून चाललेलं परवडते गडी. आईच्या गावात वो तो उधर से हम इधर से जाएंगे ना बाबा. उतरलो बाबा उतरलो बाबा उतरलो. पंख्या नव्हता कधी तू वरती गेला पोरांचा घॉप घॉप घॉप. रील्स बघून काय केलं एवढ्या वरती जाऊन. काय नाही पण आहे ना एक ग्रुपला मी डायरेक्ट शिव्या दिल्यात. अरे ते थंडी वाजत होती असं आणि तिच्या हात लागले मला. आणि मी आतमध्ये होतो ना मंदिराच्या. तिकडून आलो बाहेर. त्या माणसाने काढला बाहेर. बोलते बसायचं नाही तिथं. ठीक आहे बोललो. मी आलो. लागले मला थरथर फिरत. एक घेतलं वर मागून चिडवायला लागले. बाबा तुमचं तर आईचं बोललं. शांत वाजा प्रशांत भाई. काय का नाही डिस्काउंट. तावा डिस्काउंट काय फुल. ए गाण्या येतो बघ. गाण्या बघला. हल्लू नाही झाडं बघ ना. आपलं शेती बघ ना काय भारी केली. इधर तर देख. अरे येडवलंय काही. सपासप पळते. काय आता पूर्ण गावामध्ये आलो. एवढं 3 घंटे परत उतरायला. म्हणजे 3 घंटे चढायला लागलेले. उतरायला फक्त अर्धा तास. म्हणजे अर्धा तास जास्त 15 मिनिटं वाढले असते. हा मला यायचंच नाही. संबंधच नाही. 3 तास फिरा. मी 4 तास झोपतो. मस्त घरूनच जास्त 2 उशा घेऊन गाडी तर पडी. आलं इकडं ओल्ड वाईब आहे रे. 1 2 4 थ्रू शिवायला घाण. मजा आली. इकडे आलो. पार्किंगला पण जागा पे करावं लागतं. 100 रुपये मोठी गाडी असेल तर जास्त. छोटी गाडी असेल तर 20 रुपये. आमची गाडी मागे आली.